हिमायतनगरात दावते इफ्तार पार्टीतून हिंदू मुस्लिम एकोप्याचा संदेश। नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब यांच्या पुढाकारातून आयोजन। पवित्र रमजान महिन्यानिमित्त हिंदू मुस्लिम एकोप्याचा संदेश देण्यासाठी हिमायतनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या दावते इफ्तार पार्टीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा प्रतिष्ठित व्यापारी शेख रफिक शेख मेहबूब यांच्या पुढाकारातून गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत असून यंदाही मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला। दिनांक 17 मार्च रोजी सायंकाळी अजान नंतर इफ्तार करण्यात आला। या कार्यक्रमाला माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, कृष्णा पाटील अष्टीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हाके, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमापूर्वी नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब यांनी मान्यवरांचा दस्ती टोपी देऊन स्वागत व सत्कार केला। यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मुस्लिम समाज बांधवांना रमजान महिन्याचा उपवास करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करत येऊ घातलेल्या रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। तसेच हिमायतनगर शहराची हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा कायम ठेवत सर्वांनी उत्सव शांततेत व आनंदात साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले। या दावते इफ्तार कार्यक्रमातून हिमायतनगरमध्ये सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश पुन्हा अधोरेखित झाला। कार्यक्रमाला नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षांचे राजकीय नेते, नवनिर्वाचित नगरसेवक व प्रतिनिधी, व्यापारी, डॉक्टर, पत्रकार तसेच हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रमजान पवित्र महिन्याच्या 27वा आज रोजाचा दिवस आहे आणि अशा या धार्मिक कार्यक्रमात रमजानच्या या महिन्याच्या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने उपस्थित कृष्णा पाटील, आपल्या विभागाचे कर्तव्यदक्ष डीवायएसपी, आपले हाके साहेब, या ठिकाणी भगत साहेब, आपल्या नगरीचे नगराध्यक्ष रफिक भाई, उपनगराध्यक्ष आपले विनोद गुंडेवार, या ठिकाणी विठ्ठलराव ठाकरे, आमचे गजाननराव सुरवंशी सर, सुभाष दादा, जनार्दन ताडेवाड, सगळे जातात या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी। मी या रोजाच्या रमजान महिन्याच्या या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्व माझ्या हिमायतनगर शहरातील, तालुक्यातील, दोन्ही तालुक्यातील मुस्लिम बांधवांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। आणि माझ्या मते ईद साधारण 21 तारखेला त्या ठिकाणी होईल। त्या दिवशी तर आपण सगळेजण त्या ठिकाणी आहोत आणि त्या निमित्ताने सुद्धा सगळ्याला मनापासून शुभेच्छा देतो। आणि आपल्या हिमायतनगरचा सर्व समाज बांधवांचा जे इतिहास आहे की आपण ज्या पद्धतीनं एकोप्याने त्या ठिकाणी प्रत्येक सण त्या ठिकाणी एकत्र मिळून साजरे करतो, ही परंपरा येणाऱ्या पिढीने सुद्धा याच्या पुढे अशीच कायम ठेवावी अशी मी सर्व युवकांकडून सुद्धा या ठिकाणी अपेक्षा बाळगून सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो।